करी. गावाला वाटतं भावाभावात अजून कशी पेटते आणि बिचारे म्हाताऱ्याला वाटतं ही मिठाव वाढू नाही असं. त्यामुळे भावाभावाने जरा एक विचारानं राहावा. भावाभावाने एक विचारानं राहण्यासाठी जावा जावा नीट राहावा. यो जावा जावा जरा एक विचारानं राहावा. नाही तर जावा जावाचा अर्थच बघा. जावा जावा कधीच एका ठिकाणी न यावा तिचं नाव जावा. लय अवघड आहे. तुमच्यातल्या जावा चांगल्या असत्या सगळ्या. कीर्तनाला आल्या तर सात्विक असत्या नाही तर काय काय जावा आय 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 आय. 3 जावा असावं, 2 जोडपे घरी असावं आणि 1 जोडप मोटरसायकल सासरवाडीला निघाव जावंच. 1 जोडप नेमक्या इथं बी 3च आहेत. जवळच पेटले आता. 3 जोडपे असावं, 1 जोडप मोटरसायकल सासरवाडीला निघाव आणि मग त्या जावचा मोटरसायकलवर दिदार बघाव. त्याला वाईला निघायचं असतं ना पण डायरेक्ट कसं म्हणाव मग ती पॉइंटनी चलती. जाव ते बसल्या बसल्या कशी काय ते असं मोटरसायकल मागे बघतो म्हणतो बरसा ना आलं का. सर्दी उतर गाली. सर्दीचा बी आता लय अवघड झाले. पूर्वी शिकले की म्हणायचे सच शिकला आता म्हणतात निघ म्हणतात निघ म्हणतात. आता शिकलं तरी अवघड झाले. आता ते म्हणा तुला सर्दी कशाची सर्दी व्हायची तर तुम्हाला काय आमच्या जीवाची कदर आहे का. मोटरसायकलवर अरे त्याचा जीव चालला गिअर टाकून. ते म्हणतो नेमकी काय अडचण काय लग्न झालं तेव्हा गुटगुटी दिसत होता हा. मंदिराच्या खांबावणी हातपाय होत पण चिप्पाडावणी झाला होता. चिप्पाडाव थोरला भाऊ बीडला राहिला, मधवा लातूरला राहिला. सगळी शिटी तुमच्या डोक्यावर सारखाचा जाळ झाला. रातच्या 12ला लाईट येऊ, 1ला येऊ, दारावर गेला, खोक्यात बोट घातलं, लाईट गेला, बसला बसू सर आली, उठ बस करून करून तुमचं गुडघ्यात गुडका अडकाय लागलं. तो म्हणतो तुझं नेमकं म्हणण्याला काय जाळायचंय तवा आमचं काय नाही. बाया माणसाचा जीव आम्हाला काय चुली पुढं जाळायचं पण तुम्हीच माणसा कुणसात गुटगुटीत दिसाव म्हणून माणसाचा जीव तिळ 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 तुटतो. याला गिअर टाकायचं सुसाना असं हँग झाला. तो हँग अशी त्याची क्लच मध्येच बोट गावायला लागली. अशी तेव्हा हरणा म्हणून इंडिकेटरच दाबायचा असा. ते आवड झाली त्याची डिपीत जळाली. त्याने अशी गाडी बंद केली. येड्या बाबळी खाली बसला तो असं. मांडी घालून बसला. म्हणला तुझं नेमकं म्हणणं काय. काय म्हणण्याला जाळायचंय तवा. थोरल्याची पोरं पुण्याला शिकाय, मधल्याची पोरं मुंबईला शिकाय ना आपलं पोरग मेलं नवऱ्या वस्तीच्या मराठी शाळेत भात खाऊ खाऊ. आणि मग ह्याला कळालं हिला कोणचा रोग झाला. दणक्यातच व्हायला निघलं बुवा. असं करू नका. अरे सीता वनवासाला चालली तर उर्मिला जाव होती म्हणली मला सुद्धा वनवासाला यायचंय पण वनवास तिघालाच लिहिलता त्याच्यामुळे नेहता आलं नाही. 14 वर्ष उर्मिला दरवाजात उभी होती. 1 हात उंबऱ्याला आणि 1 हात दरवाजाला. 14 वर्ष चुलीवर भात. 14 वर्ष उर्मिला दरवाजात कोणासाठी उभी होती. सीतेसाठी. आताची जाव थांबन का. 14 मिनिटं थांबायची नाही म्हणून घरात देखील ठेवा. आपला ईशय कुठं चाललेला कुठं ओमकार महाराज ओ पालवे उंदीर भावा भावानी की ठेवा. कार्तिक स्वामीला गाडी दिली गणपतीने मोरवा अंगास हे तर विषय चालेल. आणि मग काय झालं मोर तर दिला मग कार्तिक स्वामीला. मग गणपती बाप्पा मोकळेच झाले. वाहनच नाही ना. त्या प्रसंगाला एक घटना घडली. इंद्राच्या दरबारात गायन करणारा गंधर्व होता. ते गायन करताना चुकला. इंद्राला राग आला. त्याने शाप दिला. म्हणले
मृत्यू लोकी जाऊन उंदीर होशील. आणि तो उंदीर गणपती बाप्पाला शरण आला. मग गणपती बाप्पाने विचार केला, आल्या का आता संधी हाय गड्या म्हणले, कारण आपली बी गाडी देऊन टाकली, आता मस्त कमी का असाना पण येण्याला गरजेचं आहे ना म्हणले, कसलं का असाना. आणि मग इंद्राच्या दरबारात तो गंधर्व गणपती बाप्पांना त्यांची दया आली आणि मग त्या उंदराचा वाहन म्हणून स्वीकार केला. म्हणून गणपतीचे वाहन आणि म्हणून गणपती बाप्पाचं दिसायला छोटे पण तो गंधर्व आहे. आणि रत्न जडित मुकुट, माथा जडित मुकुट पूर्ण. आणि वडिलांची परंपरा चालवली. महादेवजींच्या गळ्यामध्ये नाग आहे, गणपती बाप्पांच्या कमरेला नाग यज्ञ पवित्र रुळे शुभ्र वस्त्र शोभित साजिरी शुभ्र वस्त्र धारण केलेले आहे. आणि नागाचा यज्ञ म्हणजे नाग हा कमरेला गुंडाळलेला आहे. कारण हे जे कार्य चालू आहे धर्म कार्य, आणि धर्माच्या संदर्भात की तरुण मुलं आणि मुली अख्खं कीर्तन विसरा पण 2 वाक्य चित्त देऊ नका. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमा, आयुष करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाचे मान समाजात खाली वेळ असं पाऊल कधी टाकू नका. आपला धर्म आपल्याला टिकवायचा. हा वारकरी संप्रदाय असेल, हिंदू धर्म असेल, याची धुरा आजच्या तरुणांच्या खांद्यावर आहे. म्हणून ओट तरुणा जागा हो, वारकरी संप्रदायाचा जागा हो. या क्षेत्रामध्ये येणं ही काळाची गरज आहे. आणि एक सांगतो, शेवटचं वाक्य, वेळ झालेला आहे, 12 वाजत आले, त्याच्यामुळे जास्त वेळ घेत नाही. शेवटचं वाक्य महिला मंडळाला सांगतो, सगळ्या सुनांना सासाला, सुनांना सांगतो सासूला आई माना, सासांना सांगतो सुनेला लेक माना. सासांना एकच सांगतो, तुमची लेक आयुष्याला जास्त दिवस तुमच्या साथीदार आहे का तुमची सून? लेकीच्या चुकल्या पदारात घेतात तसं सुनेला घ्यायला अडचण काय? चुकतच असतं, दुसऱ्याचा लेकरू आईबाप सोडून आले, जरा समजून घ्यायला. आणि सुनांना सांगतो, तुम्ही आईचं बोलल्यावर खपून घेता ना, मग सासूचं बी थोडं आई म्हणून समजून घ्या ना, चुका कमी करा ना. अहो लय गोड नाते पण समजून घ्या. आणि सगळ्या सुनांना सांगतो, घरी गेल्या गेल्या सासूला आई म्हणा. आज ते आतेबाई म्हणायचं सोडून त्या जीभ मोडन आत्या बाई, एवढा तराच घाल जीबीला द्यायचा वळवायचा, सरळ आई म्हणून टाका ना. आई घरी गेल्या गेल्या म्हणायचं आज म्हातारीला डायरेक्ट सुनांनी, आई आई धरू का तुमचं पाय? म्हातारी म्हणे माऊलीचं ध्यानात ठेवलं का काय? पोरींना बी स्वयंपाक शिकवा, पोरींच्या आयांना सांगतो. म्हणे मला कलेक्टर जावाय पाहिजे, उपाशी मारायचं आहे काय? चिया बनवाय ना आजकालच्या पोरींना, म्हणजे मला जावाय म्हणा, स्वयंपाक शिकवा घ्या आधी त्याला. तिकडे काय आई नसते, तिकडे सासू जगदंबेचा अवतार. काढ 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 काढ. आई गांबाबाई मला कशी ग पावली, चपात्या जमाना म्हणून माझ्या सासू धावली. तिकडं काय नसते, तिकडं सासू. एका पुरीचं झालं लग्न आणि मग सासू म्हणजे सुनबाई करा पोळ्या. हे म्हणजे आयो चपात्या जमाना पोळ्या कशा करायच्या? त्याने घरी फोन केला आईला, मॉम. मॉम म्हणली काय काम? हे म्हणली मला आलाय घाम, कारण सासू म्हणजे अनुभव. सासूने काय मग आईने सांगितलं. आणि हिला कशाचा अंदाज नाही, आमटीत इतक्याच मिरच्या टाकल्या, इतक्याच मिरच्या. अवा किचन खोली शिकायला बाहेर होती, इतके मिरच्या टाकल्या. सासूने भाजीचा कलर बघितला, त्याने कलरवरनच क्वालिटी वाळकली. म्हातारी म्हणली मला भूकच नाही, माझी शिवरात्र म्हणली पौर्णिमे दिवशी. तुमचं तुम्ही बघून घ्या, आपल्याला नाही जायचं. पण नवरा ओढ्याच हाणायचा, बायकोनं भाजी केली, बायकोनं. म्हातारी म्हणली बस गिळाय माझी कळण कसली केली. पहिलाच घास खाल्ला आणि त्याच्या कानातनच दूर निघाला खर्र, आणि त्याच्या डोळ्यातनं गळा 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 पाणी गळायचं. बायको जवळ आली म्हणजे होई व भाजीत काही कमी जास्त नाही? नाही नाही नाही, भाजी जगातच 1 नंबर. मला डोळ्यात कसं काय पाणी? तर मला हे आनंद असतो, आनंद असतो. म्हणजे मग देऊ का अजून थोडी? मला न गे हाई होचा आनंद लय झाला मला, मरण मी काय. त्यामुळं पुरीला स्वयंपाक शिकवा, पुरींच्या आयांनी. आणि ज्यांना येत नाही त्यांना उपाय सांगतो, सासूला आई म्हणा, तुम्हाला स्वयंपाक करायची गरजच पडणार नाही. नुसतं म्हणायचं आई. म्हातारी म्हणे हो बाजूला, मी आहे ना स्वयंपाक करायला. बसलीच म्हातारी चुली पुढं, सुनबाई टीव्ही पुढून, म्हातारी चुली पुढून. तिकडं मालिका लागली, तुझ्या हात जीवर रंग लागर, जियाम झाली म्हातारी धोराने चुली पुढं. आणि जीव रंगला. मग म्हातारी इकडून म्हणली लागीर झालं जी. सुनबाई तिकडून म्हणली मन उडू उडू झालं. म्हातारी हातपाय खुडू खुडू मारायला लागली, मन काय उडू
काय मालिका आणि काय धर्म. म्हणून घरात एक विचार ठेवा, गो नाही राजा दोघे सासू सुना, दामा नामा जाना बाप लेक. घरात एक विचार, दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. एकत्र कुटुंब पद्धती टिकवा. 150 माणसाचे कुटुंब आहेत महाराष्ट्रात, पण घरात एक विचार आहे. तसा एक विचार गणपती बाप्पाचेच बघा ना, ह्यांच्या प्रत्येकाचं वाहन वेगळं, एकाचं वाघ आहे, एकाचं नंदी, एकाचं उंदीर आहे, एकाचं मोर आहे, कोणाचीच कोणाला मिळ नाही, सगळी इगळीत, पण विचार एक आहे ना. पण वेगळी वाहन असून सुद्धा, वेगळ्या विचाराची, वेगळ्या तत्वाची, वेगळ्या संप्रदायाची माणसं असून सुद्धा सगळे एक विचाराने राहतात. याला म्हणायचं एक विचार. मग गणेश उत्सवानिमित्त अशी संकल्प करा की मी एक विचाराने राहीन. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, मी गणपतीची पूजा केली पण अशी बोगस पूजा नाही केली. ही गव्हाचे कणकेचे गोळाचे फिळाचे असले मोदक केले नाही. मी गणपती भावाचे मोदक केले बरं का भाई. देवाला बाकी काय नाही पाहिजे. माऊली सांगतात, पै भक्ती मी एक जाणे ते तसान थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भले ते या भाव पाहिजे, अंतकरणामध्ये श्रद्धा पाहिजे. आणि या भावाचे मोदक केले, हारा भरून केले आणि ते वाहिले सुद्धा भावानेच. तुका भावे पूजा करी का करी तर आयसा गजानन महाराज त्यांच्या चरणी हळू जाग. अशा गणपती बाप्पाचं वर्णन करणाऱ्या अभंगावर मोजक्या वेळ अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेळ झालेला आहे आणि अजून आम्हाला जेवायचं आहे. नाना महाराज लय तुम्हाला काळजी होती, टायमिंगला येतील की नाही, टायमिंगला चिंतामण दादा तर आमची जिथं सात्यनं तिकडं सुद्धा भेट घ्यायला आले. म्हणजे हिथं आलेत का आधी बघा, म्हणजे हिथं नक्की येते ना, तिथं सुद्धा भेट देण्यासाठी आले आमचे चिंतामण राव कदम. खूप प्रेम त्यांचं सुद्धा. आणि मग हे धावपळ, परत सकाळी एक कीर्तन होतं, आता हिथं 97 केलं कर्जनेला येतं. आणि हे सगळ्याचं प्रेम आहे, नाही तर थकून जातात माणसं. पण हे कसं असतं, वक्ता तो वक्ताची नव्हे श्रुती नवीन. तुम्ही तुमच्या डोळ्यातून आम्हाला आशीर्वाद मिळतो, मग आम्हाला बोलण्याची प्रेरणा मिळते. म्हणून माऊली म्हणले, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, तुम्हाला महादेवाची उपमा दिली. वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते नवीन. म्हणून अत्यंत गोड आनंदाला सर्वांना धन्यवाद. बोलता बोलता वाणीच्या ओघामध्ये एखादा शब्द गेला असेल, मुलगाना तर माफ करा. माझे गुरु जन्मदाते वडील आहेत, बाबा सोबत आलेले आहेत. आम्ही सर्वजण प्रेमानं त्यांना भाऊ म्हणतो. वडीलच गुरु कसे तर यशोदेच्या पुढं कृष्ण चालायचा तुरु तुरु. कृष्ण नाही दिसला की यशोदा बघायची हुरू हुरू. बालपणापासून पंढरपूरची वारी केली सुरू, कारण वडीलच आहेत माझे गुरु. हा. आणि दिसायला अत्यंत साधंभोळ व्यक्तिमत्व आहे, पण अत्यंत चाणाक्ष. एखादी व्यक्ती जर मला भेटा येणार असेल तर ती मला काय विचारणार आहेत ते अगोदर अर्धा तास मला सांगते. इतकी म्हणजे जुनं ते सोनं उगच म्हटलं जात नाही. आणि असे भाऊंचेच आशीर्वाद नाहीत, आळंदी नाही, पंढरपूर नाही, सगळे वडिलांकडेच मार्गदर्शन आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली लय प्रेम केलं. कमी वयात महाराष्ट्राने माझ्यावर आता 24 संपले. माझं मागल्या महिन्यात 10 तारखेला बड्डे झाला. आणि अभिमान नाही पण स्वाभिमान म्हणून सांगतो की तुमच्या सगळ्याच्या कृपा आशीर्वादानं माझ्या जन्मगावी कर्जतमध्ये माऊली ज्ञानोबारांनी माझ्याकडून 2 कोटी रुपयाचं माऊली मंदिर पूर्ण करून घेतले. हे तुमचे सगळ्याचे आशीर्वाद आहे. त्या दिवशीच विषय झाला, सगळे महाराज मंडळी म्हणले की कमी वयात माऊलीने केलं. माऊलीने काहीच केलं नाही, तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आणि सगळ्यांचं प्रेम होतं म्हणून ते घडलं. इतकं सुंदर मंदिर आहे. कर्जतला कधी आले त्या परिसरात तुम्ही सुद्धा नक्की या साहेब. अत्यंत आणि विशेष म्हणजे आमचे PI आहेत चंद्रशेखरजी यादव साहेब आणि DYSP अण्णासाहेब जाधव, त्यांचा कोरोना योद्धा म्हणून वाढदिवसादिवशी सन्मान ठेवला होता. ते सुद्धा म्हणजे मला तुमच्या खात्यावरती एक विशेष आवड आहे. कारण एक लोकांना वाटतं की बुवा हे, पण नाही, पोलीस हे जनतेचे मित्र आहेत आणि सखे आहेत. आणि आमचे PI साहेब असे म्हणतात की लोकांना मंदिरात जाताना जेवढा आनंद झाला पाहिजे असं पोलीस स्टेशन प्रत्येक तालुक्यात बनलं पाहिजे आणि ते काळाची गरज आहे. आणि असे कर्तव्य दक्ष काय नाही साहेबांचं जाधव साहेब, असे जाधव साहेबांसारखे तरुण तडफदार कर्तव्य दक्ष जर त्या ठिकाणी अधिकारी असतील तर निश्चितप्रमाणे लोक त्यांच्यावर सुद्धा तितकंच प्रेम केल्याशिवाय राहणार नाही आणि करतायत. आणि ते प्रेम त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना मिळतंय. हा त्यांचा मोठेपणा आहे. आणि इतका वेळ